नीलकंठ वासुदेव बजाज हे एक शांत, समर्पित आणि कर्मशील व्यक्तिमत्व, ज्यांचा जीवन प्रवास म्हणजेच समाजसेवा, शिक्षण आणि अध्यात्म यांचा सुसंवादी संगम. 19 जुलै 1947 रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर या गावात वासुदेव मोतीराम बजाज आणि रुक्मिणी वासुदेव बजाज या धर्मनिष्ठ दाम्पत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. राजस्थानातून स्थलांतरित झालेल्या या कुटुंबात धार्मिकतेचा आणि दानशूरतेचा वारसा लाभलेला होता. त्यांचे वडील वासुदेव बजाज हे 300 एकर शेतीचे मालक, सधन शेतकरी आणि वारकरी संप्रदायाचे निष्ठावान भक्त. त्यांच्याच आध्यात्मिक छायेखाली नीलकंठजींचे बालपण घडले. नीलकंठ बजाज यांचं शिक्षण पुण्यात MES कॉलेजमध्ये BA झाल्यानंतर BEd आणि नंतर LLB पर्यंत झालं. शिक्षक म्हणून त्यांनी नांदेड आणि शिरूर इथे सेवा केली. 1971 मध्ये नाशिकचे डेप्युटी कलेक्टर बाबूराव वाणी यांची कन्या मीना रावेरकर म्हणजेच वैशाली यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्यांनी एक समंजस आणि समर्पित सहजीवन सुरू केलं. शैक्षणिक जीवनासोबतच त्यांनी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागात विद्यानिकेतन प्रशाला सुरू केली. आर्थिक अडचणी असूनही तब्बल 10 वर्ष अनुदानाशिवाय शाळा चालवली. त्यांनी सामाजिक क्षेत्रात वृद्ध संघ, आरोग्य शिबिरे, धार्मिक वर्ग, रोजगार मार्गदर्शन, व्यसनमुक्ती अभियान अशा विविध उपक्रमातून समाजसेवा केली. पुणे, रावेर आणि ग्रामीण भागातही त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या मुलामुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांनी शिक्षणाची आणि संस्कारांची परंपरा पुढे चालवली. मुलगा मेघश्याम बजाज आणि कन्या स्वाती, सुप्रिया आणि दमयंती यांच्यातूनही याच मूल्यांची फलश्रुती दिसते. मित्रपरिवारात, भावंडांत आणि समाजात बापूसाहेब म्हणून परिचित असलेले नीलकंठजी आजही प्रत्येक टप्प्यावर नव्या संकल्पांसोबत समाजासाठी झटत आहेत. माझ्या हातून कळत न कळत शैक्षणिक कार्य, त्यानंतर सामाजिक कार्य, आध्यात्मिक क्षेत्रामधील धार्मिक कार्य यासाठी विशेष प्रकारे कार्य केले गेले आहे. त्यांची सेवा केली गेलेली आहे. आणि हे केवळ माझं एकट्याचं काम नाही. माझ्या संस्थेमध्ये मी ज्या संस्था काढल्यात त्यामध्ये असलेले जे माझे सहकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कार्यकारिणीचे सदस्य यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीने आम्ही हे कार्य केलेलं आहे. आणि हे सगळं टीमवर्क असतं. एकटा माणूस कोणी काही करत नाही. याचं श्रेय मी एकटा घेत नाही, कारण हे सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य झालेलं आहे. म्हणून माझी परमेश्वराला ही विनंती आहे की हे परमेश्वरा, तू आम्हाला जी संधी दिली काम करण्याची त्याबद्दल तुझे आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे ज्या ज्या समाजातील संस्थांमधील काही पदाधिकारी आहेत, काही कर्मचारी आहेत, त्यांनी जे आम्हाला कळत न कळत जे सहकार्य केलं त्यासाठी त्यांचाही मी ऋणी आहे, समाजाचा ऋणी आहे. आणि समाजाने ही संधी दिल्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. मी खूप आनंदी आहे आणि आनंदी राहील याची मला खात्री आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे कर्तृत्व, निस्वार्थ सेवा आणि श्रद्धेचा दीपस्तंभ, ज्याच्या प्रकाशात अनेक जीवनं उजळून निघाली आहेत.